दरम्यान शाहू महाराजांनी मोदींचं कौतुक शाहू महाराजांना नक्की का करावं असं वाटलं असेल ते एकदा पाहूयात। पंतप्रधान मोदी यांच्याशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न। मोदींविरोधात गेल्यास जनमत प्रतिकूल होण्याची शक्यता। शाहू यांना मोदींचं कौतुक करून विरोधी आघाडीत सुरुंग लागणे अपेक्षित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खप्पामर्जी पवारांपेक्षा जास्त चिंताजनक। आपण पुन्हा एकदा बघतोय की शाहू महाराजांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक नक्की का केलं असावं। पंतप्रधान मोदी त्यांच्याशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न। मोदींविरोधात गेल्यास जनमत प्रतिकूल होण्याची शक्यता। शाहू यांना मोदींचं कौतुक करून विरोधी आघाडीमध्ये सुरुंग लागणं अपेक्षित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खप्पामर्जी ही पवारांपेक्षा जास्त चिंताजनक। आपल्यासोबत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेलेले आहेत। अमर, आपण बघितलं पहिलीच पत्रकार परिषद शाहू महाराजांची पार पडली आणि यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केले, कारण काय? पहिल्यांदाच काल पंतप्रधान छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आणि पहिलीच पत्रकार परिषद उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बरेच प्रश्नावली झाल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला गेला की मोदींचा कार्यकाळ तुम्ही का निवडणुकीत उभारताय, मोदींच्या कार्यकाळामध्ये काही चांगलं झालं नाही का? तर त्यांनी सांगितलं की जनतेनं मला सांगितलं मी निवडणुकीत उभारायला पाहिजे, परंतु मोदींचं काम हे चांगलं आहे 10 वर्षात, परंतु पहिल्यापासून त्यांचं काम होतं थोडंसं ट्रॅक बदललेलं आहे आणि आता महाविकास आघाडीबरोबर मला जनतेनं सांगितलंय म्हणून मी जात आहे, परंतु मोदींचं काम हे कौतुकास्पद आहे आणि चांगलं आहे, हे काँग्रेस कार्यकाळापेक्षा चांगलं झालं आहे। अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी तसंच सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या कार्यापेक्षा मोदींचं कार्य म्हणजे भाजपचं कार्य हे चांगलं आहे। त्याने एखाद्या दृष्टीनं हे मोदींचं कार्य योग्य वाटलं, परंतु पुरोगामी विचाराच्या किंवा महाविकास आघाडीवर त्यांना राहायचं असल्यामुळं त्यांनी हे वक्तव्य केलं असावं। जी नक्की, पण याचा काय परिणाम होऊ शकतो कोल्हापूरच्या राजकारणावर आणि आगामी लोकसभा निवडणुकांवर, काय अंदाज आहे? कोल्हापुरातील राजकारणावर तसा त्याचा परिणाम काय होणार नाही आहे, कारण महाराजांचं मत हे एखाद्या व्यक्तीबद्दल असं असू शकतं आणि प्रत्येकाचं एक राजकारण, महाराज राजकारण म्हणून कुठली गोष्ट कधी करत नाहीत आणि बघत नाहीत। त्यांनी एखाद्याची गोष्ट चांगली असेल तर चांगली म्हणतात, ते तसे चांगले आहे म्हणून मोदींची चांगलं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही गोष्टीला ते राजकारणाने बघत नाहीत, प्रत्येक वेळा ते चांगल्या गोष्टीला म्हणजे एखाद्यानं काही काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी द्यायला ते पहिले पुढे होतात। तशा प्रकारे त्यांनी मोदींना शाबासकी दिली असेल असाच एक कयास निघतो। जी जी, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले छत्रपती शाहू महाराज जे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा लढणार आहेत, त्यांनी मोदींचं कौतुक केलेलं आहे।